नमस्कार. अनगलक्ष्मी दुर्गा, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, खुले व्यासपीठ येथे आपण सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 38 जो पुणे महानगरपालिकेमध्ये लक्षवेधी प्रभाग आहे, ज्यातून आपण 5 उमेदवार नगरसेवक म्हणून देणार आहोत. सगळ्या पब्लिक मधून आणि सगळ्या लोकांमधून इथं लक्ष लागलेलं आहे ह्या भागामधून. त्यामुळे हा भाग लक्षवेधी प्रभाग म्हणून म्हणायला काही हरकत नाही. आपण आलो आहोत संदीप भाऊ बेलदारेंकडे. त्यामुळे मला म्हणायचंय की आता आपण प्रचाराचा शुभारंभ संदीप भाऊ नारळ फोडून शुभारंभ करतायत, तर आपण याबद्दल काय बोलताय? नक्कीच आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि काल आमच्या परिवाराच्या वतीने आज ठरलं की आजचा मुहूर्त अतिशय सुंदर आहे आणि तो आपल्याला लाभदायक आहे आणि या प्रभागासाठी अतिशय उत्तम आहे की जेणेकरून या प्रभागाचा विकास करायचा असेल तर आजचा हा मुहूर्त साधला पाहिजे असं आमच्या परिवाराच्या वतीने ठरलं. रात्री उशिरा ठरलं, पण शॉर्ट पिरियडमध्ये आज असंख्य कार्यकर्ते, जीवाचे कार्यकर्ते, ज्यांना या प्रभागाविषयी आणि या भागाविषयी आस्था आहे असे आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. आणि या प्रभागासाठी नक्कीच आम्ही विकासाची यात्रा अशीच पुढे घेत जाऊ आणि या प्रभागाच्या अडीअडचणी आहेत त्या 100% सोडवायचं आम्ही या ठिकाणी काम करू. खूप वर्ष झाले संदीप भाऊ इथं कार्यरत आहेत, एक समाजसेवक म्हणून, जनसेवक म्हणून. तर आपण बघताल इथं जे पब्लिक आलेले ते त्यांची पसंती आहे की एक साधारण माणूस लोकांसाठी काम करतोय, हे सगळं दिसतंय आपल्याला इथं. तर सर मी इच्छुक आहे की प्रश्न विचारते की जनसेवक किंवा नगरसेवक यापैकी आपण काय निवडाल? मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांचा सेवकच मला बनायचंय, कारण नगरसेवक हा होणारच आहे, पण जनसेवक हे फार महत्वाचं पद आहे की जेणेकरून लोकांची सेवा करणं हे माझं उद्दिष्ट आहे. आणि खरं जर पाहिलं तर मला नुसतं नगरसेवक हे नावापुरतं नकोय ना, मला फेसबुक पुरतं नकोय. मला हे या भागातील काम करण्यासाठी हे पद हवे आणि हे पद असेल तर नक्कीच या ठिकाणी केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता आहे तर इथे मोठे प्रोजेक्ट आणायचे असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक पाहिजे. सत्तेतला नगरसेवक असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं करता येतील, कारण आमचे मार्गदर्शक, आमचे नेते भीमराव अण्णा तापकीर असतील, योगेश अण्णा टिळेकर असतील, हे आम्हाला या ठिकाणी संजयजी जगताप असतील, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी पुरवायचं काम करतील. म्हणून मला या भागाचा सेवक म्हणून या भागाचा एक मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी या ठिकाणी मला हे पद हवंय. आणि अजून एक प्रश्न आहे सरांसाठी की जेणेकरून आता पुढून निवडून आल्यानंतर युवा पिढीसाठी तुमचा काय संदेश राहील? या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना, युवकांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील. कारण मला नुसतं पद हे रस्ता, लाईट, पाणी हे कुणीही करते, पण मला माणूस या प्रभागातला उभा करायचा आहे. प्रत्येक युवकाला या ठिकाणी काम द्यायचे, या हेतूने मी हे काम करणार आहे. सविस्तर पहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, अनगलक्ष्मी दुर्गा. धन्यवाद. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला जबाबदारी काम ज्या पद्धतीने दिलं जातं त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यांच्याकडे ॲप आहे, आपल्या जवळच्या आज दत्त जयंती आपलं शुक्रवार गेला, ते संध्याकाळी जरा लेट ठरल्यामुळे थोडं काही जणांना पोहोचलेले नाही, पण त्यांचे दत्त जयंतीचे कार्यक्रमावर काही काही व्यस्त आहे. पण भावी काळामध्ये आपल्या ह्या भागाला जर काही द्यायचं असेल तर आपल्या विचाराची, आपली चांगली लोक जर गरजेचे आहे. तर संदीप भाऊचं काम, याच्या फॅमिलीचं काम या भागासाठी योगदान हे खूप मोठं आहे. तर सर्वांनी असाच आपल्याला संदीप भाऊच्या मागे पाठबळाने उभं राहावं असे दत्तजयंतीच्या वतीने दत्तांच्या मंदिरामध्ये आहोत. आज सगळ्यांना संकल्प करतो, त्यांची पूर्ण हो ही सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो.